बरं तू पैसे घेशील का निळा रुमाल घेशील? पैसे का बरं पैसे? पैसे पैसे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. पैसा जर नसला तर परिस्थिती का तुम्हाला काय तिथे जाणार नाही. पैसा सगळ्यांना विकत मिळतो, त्याच्यामुळे मी पैसेच घेणार. काय चाललं? अरे आज तर एक लय मजा आली बघ. एक येडा माणूस आलता माझ्याकडे. काय झालं? एक म्हणे एक निळा रुमाल होता हातात आणि एका हातात पैशाचं बंडल होतं. तर दोन्ही माझ्याकडे केलं म्हणे तू काय घेणार. तर मग मी काय केलं, तर पैसे घेतले ना 50,000. काय मूर्ख माणूस आहे काय मी. रुमाल काय करणार आहे. पैसा महत्वाचा, पैसा. वेड्या, तो माणूस वेडा नव्हता, तो फार विचारवंत माणूस. कारण लाखो लोकांवर जेव्हा अन्याय अत्याचार होतो ना, त्यावेळेस फक्त हा निळा रुमालच त्यांना वाटतो. 5,000 वर्षाची गुलामी अख्ख्या 50 वर्षात संपवणारा महानायक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनी या निळ्या झेंड्याची स्थापना केली. वर आकाश जर बघितला तो सुद्धा तुला निळं दिसेल. खाली सागराचं पाणी जर आपण बघितलं तर ते निळंच आहे. अरे यार, तो एक विचारवंत माणूस होता. म्हणून लाखो लोकांना न्याय फक्त निळ्या झेंड्या खालीच मिळतो, म्हणून मी शाल स्वीकारली. फार लक्की. अरे मित्रा, माझ्याकडून चूक झाली, खरंच चूक झाली. मला खरंच निळ्या शालीचं महत्व कळलं नाही आणि आता तू सांगितलं तर मी त्या पैसे त्याला वापर. नीला झंडा हमारा स्वाभिमान है, ये नीला रुमाल मेरी आन है, मान है, शान है. और डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर हम दलितों की जान है. और इस देश में एक ही नाम है, जय भीम पूरे भारत.